हलू देणार नाही. इथं 1,000 लोकांचा मॉब जमलेला आहे. या ईव्हीएम मशीन म्हणजे बँकेच्या नोटाच्या एवढी सुरक्षा असते. या फॉर्ममधून कुठे ठेवायचे असतात. या ठिकाणी खासगी ढाब्यावर ईव्हीएम आहेत. ईव्हीएम मशीन मधून ईव्हीएम मशीन रस्त्यावर बाहेर कशा आल्या हा तो प्रश्न आहे. हे कार्यकर्ते कुणाचे आम्हाला माहित नाही. ती गाडी प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट गाडीमध्ये ऐका ना, गाडी प्रायव्हेट आहे ना. हॅलो झोनल ऑफिसर होतो आणि रिझर्वच्या हॅलो काय ऐका आम्हाला माहित नाही. एक मला एवढं माहित आहे नाही. तो एक अधिकारी आहे तो हॅलो हॅलो यार खाली उतरा. खाली उतरा. खाली उतरा. खाली उतरा. खाली उतरा. खाली उतर. खाली उतर. ऐका ह्या ईव्हीएमच्या भोवती पोलीस जमा करा. ईव्हीएम इथंच राहतील. काय झालं तुम्ही मी स्वतः बाजूला होतो. इथं हात लावू देणार नाही. मी हात माझ्या गटाच्या आहेत त्या. माझ्या कुरुळ जिल्हा परिषद गटाच्या आहेत त्या. हा दिवसाचे रात्र करून आणि निवडणूक ईव्हीएम अशा रस्त्यावर सापडतात. हा मूर्ख समजता आम्हाला. अजिबात ईव्हीएमला हात तुमच्या ताब्यात यायचं म्हणजे पुन्हा ताब्यात यायचं. आधी आतापर्यंत तुमच्या ताब्यात होत्या ना. पोलीस याला सुरक्षा आहे. मला फक्त लांब ठेवा. फक्त मध्ये हात लावणार कोणी फक्त त्याला. हो थांबा ना साहेब. ढकलत कशाला मला सांगा. ढकलत कोणावर कोणी नाही झालं. होय बरोबर आहे माहिती आहे मला. अजिबात एक मिनिट गर्दी उचलत आहे. एक मिनिट हो अण्णा अण्णा चला बघू चला चला चल मी बाहेर चला
चावी गाडी आपली गाडी मागे मागे होतो ना पोलीस कडे करा मागे मागे होतो नमस्कार संतोष तणावाचे वातावरण मांडले गेलं आहे. पोलीस प्रशासन या ठिकाणी लक्ष देत आहे. त्याच्या पद्धतीने या ठिकाणी मांडली गेली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. हा
इकडे इकडे इथे इकडे इकडे दादाच्या समोरच्या साईडला इकडे इकडल्या साईडला समोरच्या साईडला पूर्ण निवडणूक रद्द झाली. मी काय करणार आहे? दादा आपली प्रतिक्रिया सांगा. माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की सगळा पूर्णपणे बोगस करणारा इलेक्शन कमिशन रस्त्यावर असेल काय तुमचा मशीन रस्त्यावर असेल हे इलेक्शन बोगस आहे इलेक्शन हे सगळं माणसांनी आमच्या धरले पैसे वाटतात त्यांच्या फ्रेंड्स कोणला एक पैसा पडला नाही विचारत आणि पोलीस जाऊन सांगतो कालात ही सगळी माणसं पकडणार आहेत गाडी 200 आणि तुम्ही सोडायला लावता कालची घटना ही 18 कोटी रुपये झालं 18,000 लोकांना हजाराने पैसे वाटले एक विचारा मतदार सांगतील सुद्धा आम्हाला पैसे मिळाले म्हणून आम्ही फ्रेंड्स कोणला फोन करतो काय प्रॉब्लेम याच्यामध्ये फसले एकही महिलेनं मतदान केलेलं असतं तर कशी काय थांबली अचानक हवेला त्यांनी सगळे यंत्रणा लावली ना गाडी बघा बाहेर नको तुम्हाला काय हवेला अचानक थांबू शकते का अशी असं खाली करावं म्हणजे दिसतंय त्याला 60-70 100 पडणे गाड्या जाणार आहे दादा दादा गाडी वर थांबली नाही का दादा आपला ही गावल्यापासनं फोनवर बोलतोय मग गाडी हवेन जाणार कशी काय थांबली वर म्हणजे ह्याने एक साहजिक रचली तुम्हाला रॉंग साईड दादा रॉंग साईड ह्या घ्यायसाठी ईव्हीएम मशीन कुठल्या ह्या माझ्या स्वतःच्या जिल्हा परिषद गटाच्या हे काय म्हणतात ह्या ईव्हीएम मशीन रिझर्व्ह आहे रिझर्व्ह कशावरून कशावर रिझर्व्ह आहे आपली गाडी काढ मला तुला फोन कर अरे सर तुला फोन करा पाहिजे दिसला गाडी काढ मला आपली जरा इकडे बोला दादा आपण निवडणूक खात्याला तुम्ही आपले आश्वासन काय देणार किंवा इशारा देणार तुम्ही निवडणूक खात्याला याच्यामध्ये एकच आहे की हा सगळा भोंगळ कारभार हो यातून पुढे आलेला आहे याला सगळ्याच्या सगळे जबाबदार आहे पण इलेक्शन कमिशन त्याच्या खाली असणारी सगळी यंत्रणा हे सगळे याला जबाबदार आहे या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे इलेक्शन ह्यामध्ये कुठं दादा आम्ही पैसे वाटतोय राईस स्क्वॉडला फोन करून करून जमलो दादा ह्यामध्ये कुठे तडजोड झाली असं वाटतं का तुम्हाला तडजोड झाली वाटतं का तडजोड काय सगळं काय काय मला माहित नाही माझा आरोप कुणावर नाही पण ते झालंय की त्यांचं हे मशीन इलेक्शन थांबवलं गेलं पाहिजे मतमोजणी तर नाहीच हे इलेक्शन रद्द झालं पाहिजे दादा ही लोकशाहीचा घात वाटतंय का आपल्याला दादा दादा हा इकडे कर ना सर तुला फोन काय दादा उचला फोन उचलला हा इकडे आता बोला दादा ही लोकशाहीचा घात आहे का कुठं तरी दादा कुठेतरी लोकशाहीचा घात वाटतंय का आपल्याला अरे ढकलू रे ढकलू काय पत्रकाराला नाही जा पुढे माहिती घ्या आम्हाला
असं करायचं की जाईल तुम्हाला मी त्या बोलतो थांबाई जाऊ सूचना कशात चालला तिकडं सूचना द्या म्हटलं त्याला चावी दे नेट राहायला सांग जरा हो. मेरे मतदार संघ की मशीन है सर ये कल से हम देख रहे हैं राइस स्क्वाड के लिए आपने फोन किया था कम से कम 500 कॉल आए उसको एक भी नहीं किया मागे व्हा तुम्ही कडेच्या चला पोलीस सर्कलच्या मागे व्हा चला भोसले पाहिजे चला पब्लिक अभी पूरे चैनल वाले देख रहे हैं सब एक चीज ऑल इंडिया लाइव चल रहा है सब अलगर्ज
संविधानाचा विजय असो. बाय थोडं सरक ना जरा लाईव्ह चालू आहे इथं.
हा दादा हा ओ साहेब सरकार विठ्ठल शिवलिंग सर्वदे विठ्ठल शिवलिंग सर्वदे सर्वदे वय 34 राणा नजीब पिंपरी व्यवसाय खाजगी नोकरी कार्यक्रम अम्मा पंचायत फक्त रिझर्व मशीनचा हिशोब लावायचा म्हणून मग मी आले स्वतः व त्यांचे सहकारी नायब तहसीलदार सुधाकर दाईंजे व अनिल शहापुरे यांनी अम्मा पंचास पंच म्हणून काम करण्यास तयार आहे का पंच म्हणून काम करण्यास तयार आहेत का पंच म्हणून काम करण्यास तयार आहेत का असे अम्मा पंचास विचारणा करण्यात आली त्यास आम्ही होकार दिला त्यास आम्ही पंच म्हणून काम करण्यास तयार त्यास आम्ही पंच म्हणून काम करण्यास तयार असल्याबाबत हे डिपार्टमेंट हे मशीन आम्ही तुम्हाला हॉटेलवर हे प्रायव्हेट गाडीमध्ये मशीन गव्हर्नमेंटचा एक कर्मचारी तयार आहे तयार असल्याबाबत सांगितले पंचांनी सांगितले आपल्याला तयार असल्याबाबत सांगितले त्याप्रमाणे ते आल्या कशा मशीन सांगितलं इश्यू त्याप्रमाणे मशीन ऍक्च्युअल वोटिंग झालेलं मशीन आहे तर रिझर्व आहे आता ते कळायला कसा त्याचा नंबर असतो पण नंबर काय बरोबर लेबल आहे अम्मा पंचास संबंधित अधिकारी यांनी त्यांनी त्यांची ओळख करून दिली ओळख करून
आम्ही पंचलोक व संबंधित अधिकारी कर्मचारी त्याप्रमाणे आम्ही पंचलोक त्याप्रमाणे आम्ही पंचलोक आहेत की दोन पंचम आहेत ना दोन पंचम आहेत केशवला एक बरोबर. हा, ठीक आहे. हा, ठीक आहे. व संबंधित अधिकारी कर्मचारी दोन पंचम आहेत होते आहेत. सर्वजण स्वराज हॉटेल आहे हा ना हॉटेल स्वराज कोणाचं? सर्वजण स्वराज हॉटेल हॉटेल स्वराज. हॉटेल स्वराज हॉटेल स्वराज हॉटेल सोलापूर पुणे रोड लगत सोलापूर पुणे रोड लगत सोलापूर पुणे रोड आपल्याकडं का नाही दीपकड लिस्ट आहे असलेले स्वराज हॉटेल असलेले ती लिस्ट बघा दीपक कुठे बघा उत्तर आहे ना ते दीपकड लिस्ट आहे आपल्या दीपकडे विचारा दीपकडे मी दिले माशी असलेले उत्तर बाजूस इकडच्या उत्तरेला नाही दीपक तांबे कॉलिंग हा, म्हणजे उत्तरेला तोंड करून असलेलं हॉटेल असं म्हणा उत्तरेला हॉटेल म्हणजे कंसात घाला उत्तरेला तोंड करून असलेलं उत्तरेला तोंड आहे उत्तरेकडे मुख असलेलं हॉटेल हॅलो हा, उत्तरमुखी. गाडी काढली का माझी हा, तोच correct आहे. पेपर दे इकडं चहा प्रांगणात हे प्रांगण आहे ना हे अंगण आहे ना हा अंगण आहे प्रांगणात पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग आहे ना ही? समोर आहे मग ही पार्किंगच आहे की समोर गाड्या लावतात की पार्किंगचाच एरिया आहे की शेवटचं पान का नाही पार्किंग असलेल्या प्रांगणात जागी हा म्हणा किती नंबर आहे पाहिजे जागेत किती वाजता बारा पंधरा 8 तारीख चौधरी दिनांक मध्यरात्री दिनांक 8 हा 02/2026 मध्यरात्री 12:12 मिनिटांनी 12:15 मिनिटांनी मला मशीन नंबर सांगावं लागेल ना ऐका ना याचा जो इंजिनियर असतो दादा ह्यातलं दादा हा. आम्ही आता मशीनला हात लावू करू लावा ना कारण का मला मशीन नंबर लिहायचा आहे लिहा. म्हणजे विचारलं बरं आपलं बोला ए अजिबाई ए विशाल कोण आहे विशाल कांबळे कोण आहे अजित वाघमोडे बोला टेक्निकल पर्सन आउटे ए बोलवा विशाल नव्हते अजित हे इकडनं या मशीन नंबर सांगा चला मला वर तुमचा नंबर द्या एक मिनिट. हे रिझर्वचे बरोबर या इकडनं या आतमध्ये मशीन नंबर सांगा मला मशीन आतमध्ये नंबर बघता येईल ना बरोबर मशीन नंबर त्याला आपण सील केलं अरे हे इथं सांगा याच्यावर लिहिलेलं आहे तिकडे त्याच्यावर नंबर आहे रे आतला पण हे बघ सील तोडायला लागेल चालणार आहे का? नाही आता सील कसं आहे तुमचं आता हे सील तोडलं तर हे कसं काय आपण करू शकतो का सील तोडू शकतो नाही आता हे बघ कसं आहे मशीन नंबर दादा मशीन नंबर जर बघायचा असेल आतमध्ये मशीन नंबर आहे ही तोपर्यंत मला हे टॅग काढावंच लागणार आहे त्याशिवाय आतला बघता येते नंबर आहे हा, ठीक आहे काढा. बरं ऐका ना दुसरं ऐका ना साहेबांनी बोलले होते की हे मशीन असेच ठेवा 24/7 CCTV खाली ठेवा मी आता इथं उभं मग याप्रमाणेच मग इथलाच नंबर घेतो त्याच्यावरच नंबर हे उघड नका हेच नंबर ऍड्रेस टॅगवरील ऍड्रेस टॅगवरील बीयूच्या ऍड्रेस टॅगवरील बीयू क्रमांक 1 म्हणू का त्याला हे कुठला आहे बीयू क्रमांक 1च म्हणावं लागेल ना
आणि 2 असं 1 आणि 2 एक आहे एक आहे एक आहे म्हणा. MTB आणि याच्यावर पण लिहिलं होतं. एक पीयू क्रमांक 1 या डिटेल नंबर असा पीयू क्रमांक 2 या डिटेल नंबर असा सीयू क्रमांक टाकून ते खाली 2 त्याच्यात रेसिपी दिली तेच तोच नंबर MPB MPB 14 23 31 14 23 31 31 हां. आणि ते काढले ते किती सांगतो MPB दुसरं MPB 15 15 26 26 38 MPB 15 26 38 CU तसंच करा. CU नंबर 1 CU नंबर 1 MPC 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 49 49 987 हां. हे दुसरे CU क्रमांक 2 MPC MPC 39 39 690 अशा नंबरच्या बाजूला घ्यायचं. अशा नंबरच्या EVM मतदान EVM हा मतदान यंत्र कंसात मतदान यंत्र कंस पूर्ण कर. नाही तसं काय म्हणायचं नाही. मतदान यंत्र आम्हा पंचासमक्ष व संबंधित अधिकाऱ्यासमोर आम्हा पंचासमक्ष व संबंधित अधिकारी यांच्या समक्ष आम्हा पंचासमक्ष व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या समक्ष प्रांगणात हॉटेलच्या प्रांगणात यांच्या समक्ष स्वराज्य हॉटेल स्वराज्य हॉटेलच्या प्रांगणातील पार्किंगच्या जागेत हा, म्हणते. पार्किंगच्या जागेत पंचसमक्ष अधिकारी समक्ष म्हणा ना. अधिकारी पण आहेत ना. म्हणून तुम्ही आहेत की आम्हा पंचायत समक्ष मिळून आले म्हणजे मिळालं ना तुम्हाला दिसून आलं मिळून आलं पॅराग्राफ मिळून आले. त्याप्रमाणे आम्हा पंचायत समक्ष संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पंचांनी
पंचांनी कथन केल्याप्रमाणे वरील कथन केल्याप्रमाणे सीसीटीवी लगा लेंगे वरील प्रमाणे कथन केलेनुसार पंचनामा लिहून देत आहे लिहून दिलेला पंचनामा आम्ही पंचलोकांनी लिहून दिलेला पंचलोकांनी कथन केल्याप्रमाणे लिहिण्यात आला आहे किंवा लिहिण्यात आलेला आहे तो वाचून पाहिला हे सगळं ना एका वेगळ्या सेपरेट बरोबर आहे आता गोडाऊनच्या इथे जे बाहेर आपण एंट्री करतो तिथे एक रूम आहे सीसीटीव्ही कंटिन्युअसली कुठं चालू लिहून दिला असेल सत्य मोठी गोडाऊन त्यातली कशी रिकामी पण नाही करतात शेवट शेजारी गोडाऊनमध्ये येतात साहित्य त्यामुळे ही जी बाहेरची आहेत का एवढेच एक ठेवायला छोटी ती बाहेरची आपण पूर्ण काय लिहितात ते बघा सदरचे करता येईल कोण वापरतात मतदान कमी करायला हवा सगळ्या दोन वगैरे आम्हा पंचासमक्ष अधिकारी कर्मचारी यांनी ताब्यात घेतले चिंतामणीला पण फोन सगळं पॅक करून पंचनामा करायला वस्तुस्थितीच्या ताब्यात घेतले आता पुढचं एंड करा लेखी 12:27 अमुक वाजता सुरू करून अमुक वाजता पूर्ण केला टायमिंग याच्यात असं पण पहिल्या पेज 12:15 8 मध्यरात्री 12:15 सुरू करू वर 12:15 सुरू करू 12:15 सुरू करू 12:27 अच्छा अच्छा हां 12
27 12:27 मध्यरात्री 12:27 नाही आता 12:28 करा. 12:28 मध्यरात्री 12:28 वाजता पूर्ण केला. सदरचा पंचनामा मी कथन केल्याप्रमाणे लिहून दिलेला आहे. माझं निवडणूक नायक एक नंबर 85 फोटो घ्या 4 एक नंबर झाला आणि कंसात त्यांचं नाव हा रेशमा पलीकडल्या साईडला टॅग पलीकडल्या साईडला टॅगचा फक्त फोटो द्या नुसता. वाचायचं का तुम्हाला? दादा द्या ना वाचायला. वाचून घ्या हो दीपक कागद द्या माझी कुठे गेलं कागद त्यांच्याकडे गेल्यावर एक पाठ ठेवलं आणि सही लागेल. सही केल्यानंतर बॅटरी दाखव. हॅलो हां ते बसून ते बाकी पण तुमचं म्हणणं वगैरे बाकीचं काही वगैरे असतील नाही काढून बाकी काय नाही ना फक्त बाहेरनं काय वगैरे काय कुठं
सरळ हॉटेल कशी केलं लोक जमले सगळं केलं उत्तरकडे तोंड हा, वोटर गाडी कशी आहे न्यायला पाहिजे होतं. आपण ऑर्डर आहे ना हा, आहे. नाही नाही मॅडम, आपण काय केलंय, वस्तुस्थिती जी दिसते ती सद्यस्थिती अशी आहे सद्यस्थिती जी आहे. नंतर कळलं सर, दादा, दोन मिनिटं काय झालं सांगतो एक मिनिट, या समोरच आहे इथे. ठीक आहे. अजून बघा तर बरोबर सध्या म्हणजे आपण वस्तुस्थिती जी आहे ना कागदावर आता जी आहे ती घेतली जागा. त्याच्यात फक्त एवढंच लिहिलेलं आहे त्यांनी की त्यांची नावं लिहिली आहेत पहिले. त्याच्यानंतर मी निवडणूक अधिकारी माझ्या सगळ्या आमच्या समक्ष आणि पंचांसमक्ष म्हणून काम करण्यास तयार आहेत ते विचारले. पंचास विचारणा करण्यात आली. त्यास आम्ही पंच म्हणून काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्याप्रमाणे आम्हा पंचांस समोर संबंधित अधिकारी आणि त्यांनी त्यांची ओळख करून दिली. त्याप्रमाणे आम्ही पंच लोक व संबंधित अधिकारी कर्मचारी सर्वजण मिळून सोलापूर पुणे रोडलगत असलेले स्वराज्य हॉटेलच्या प्रांगणात पार्किंगच्या जागेत दिनांक 8/2/2020 मध्यरात्री 12:15 मिनिटे क्रमांक 1 च्या ॲड्रेस टॅग नंबर क्रमांक 2 ॲड्रेस त्याप्रमाणे आम्हा संबंधित अधिकारी कर्मचारी आम्ही पंचांनी वरीलप्रमाणे दर्शन केलेनुसार पंचनामा लिहून दिलेला पंचनामा लोकांनी दर्शन केल्याप्रमाणे लिहिण्यात आला आहे. वाचून पाहिलं बरोबर आहे. सदर CUBU मतदान यंत्र आम्हा पंचायत अधिकारी कर्मचारी यांनी ताब्यात घेतलं. असं पंचनामा आम्ही पंचनामा 8/2/24 मध्यरात्री 12:15 वाजता सुरू करून 12:28 वाजता पूर्ण केला. सदर पंचनामा आम्ही पंचांनी वाचून दिला असेल. हो, तारीख काय? 8 तारीख. आज 8 8/2/26 8/2 12:35 12:35 मध्यरात्री. हे बाय. फोन नंबर पण लिहा. नाव नंबर पण घ्या आणि टाईम दिलेले अधिकारी टाईम. फोन नंबर टायमिंग घाला. किती वाजता 12:34 त्यांची सही घेऊ यांची विषय घेऊ की साईड. दादा तुमची
वरती घेतले 25 म्हणजे यांचे जे असतात काय नाही करायचं. नाही, 38 झाले. दिनांक टाकली की कुठे गेला? दिनांक टाकायचं खाली. नाही इथं आहे किती दिनांक 8/2/26 8/2/26 आहे. पूर्ण काढा पूर्ण. फोटो घेणार इथला आपल्या पेपर उडायचं. लाईक द्या. कोणाचं आपलंच आहे का? ते आपलं तुमचं आहे. लॉगबुक कोणाचं आहे? उचला. दादा घेऊ का? गाडी पोलीस कुठे? पोलिसांचं काय त्याच्यातच थांबा. घेऊ. मॅडम आउटे गाडीत बस. पलीकडनं बस.